नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज राऊतवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी केळी या पिकाची लागवड शेतकरी बंधूंनी केलेली आहे। या ठिकाणी देवीदास राऊत शेतकरी आहेत। राऊतवाडी हा भाग जर पाहिला तर अतिशय दुर्गम असा भाग आहे। पूर्ण डोंगर रांगा आणि अतिशय म्हणजे त्या ठिकाणी जमिनीची अवस्था असेल किंवा क्रॉपिंग पॅटर्न हा वेगळ्या पद्धतीचा होता। परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक आपण असं म्हणूयात की पीक पद्धती बदल करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी त्यांनी केळी पिकाची निवड केलेली आहे। एक 2-3 वर्षापासून केळी पीक हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचा बाजारभाव आणि एक प्रॉफिटेबल फार्मिंग या ठिकाणी केळी पिकातून शेतकऱ्यांसाठी दिसत। आपण बघू शकतो की त्यांनी 2 पद्धतीने लागवड केलेली आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे। तर ही केळी पीक लागवड करत असताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित जातीची निवड, योग्य नर्सरी निवड आणि त्याच्यानंतर लागवडीचं अंतर हे आपल्याला पाहायचं आहे। या सर्व बाबींची काळजी घेतल्यानंतर केळी पीक अतिशय यशस्वी शेतकऱ्यांसाठी ठरत आहे। तर निश्चितपणाने या भागामध्ये पारंपरिक शेती केली जायची, सोयाबीन, तूर या पद्धतीचे पिकं घेतले जायचे, परंतु आज या भागातला शेतकरीसुद्धा केळी लागवड करतो आहे आणि एक चांगल्या आधुनिकतेकडे किंवा स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे। निश्चित त्याचबरोबर शेतकरी स्वतःच्या पिकाची काळजी घेत असताना अशाच पद्धतीचे काही एक्झॉटिक व्हरायटीसुद्धा त्यांनी लागवड केली आहे। लाल कोबी असेल किंवा या पद्धतीचा फुलकोबी असेल। त्याच्यानंतर हे करत असताना परसबागेचा पण त्यांनी या ठिकाणी म्हणजे स्वतःच्या याच्यासाठी सुद्धा स्वतःसाठी परसबागचं पण त्यांनी या ठिकाणी प्रयोग केलेला आहे। त्याचबरोबर लागणाऱ्या गांडूळ खतासाठी स्वतः ते गांडूळ खत तयार करतात आणि या गांडूळ खताचा उपयोग आपल्या शेतामध्ये करतात। त्याच्यामुळे एक चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्शन, चांगल्या क्वालिटीचा माल त्या ठिकाणी येतो। त्याचबरोबर हे या ठिकाणी जीवामृत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्लऱ्या असतील तर ते बनवत असतात आणि याचा संपूर्ण उपयोग ते आपल्या शेतामध्ये करतात। यामुळे एक रासायनिक खतांचाही कमी वापर आणि जैविक खतांचा जास्त वापर ते या ठिकाणी करत असतात। तर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये केळी पीक पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीवरती किंवा सेंद्रिय त्यांना खते वापरून तयार केलेलं दिसेल। तर नक्की शेतकरी बांधवांनी यापुढे आपलं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्या भागामध्ये येणाऱ्या पिकांव्यतिरिक्त इतर पिकांचाही वापर आपल्या शेतामध्ये करायचा आणि जास्तीत जास्त उत्पन्न वाढवून घ्यायचं आहे।